की ज्यांना लग्न करायचंय घरामध्ये, लग्नाच्या वयाच्या जर मुली असेल, वायव्यमध्ये जर जो वायव्य साईडला, तर त्या मुलीचं लग्न लवकर होतं. सर तुम्ही मुलीबद्दल सांगितलं, पण आता आमच्या एरियात मुलांचेच लग्न होत नाही लवकर. खानदेशात थोडासा प्रॉब्लेम येतोय, म्हणजे बऱ्यापैकी मुलांचे लग्न जुळत नाही आहे. तर त्यांना थोडीशी काही जर रेमेडी मिळाली. हे जे आहे हे कुंडली जास्त काम करते वास्तूपेक्षा. का तर मला एक सांगा, बाकीचे लोक राहतात एका घरामध्ये कमीत कमी 5-10 लोक राहतात, बरोबर. तर प्रत्येकाच्या बाबतीमध्ये वेगळे रिझल्ट काय येतात. वास्तू तर एकच आहे, पण सर एक असे वास्तुतज्ञ आहे की जे तुमची कुंडली बघून मग तुमची वास्तू डिसाईड करतात की तुमची वास्तू कशी झाली पाहिजे. कारण मी असं ऐकलंय भरपूर वेळेस की जिथे ॲस्ट्रॉलॉजी संपते तिथे वास्तू स्टार्ट होते. आता हे बाकी ॲस्ट्रॉलॉजर्सचं म्हणणं आहे. तुम्ही असं म्हणतायत की वास्तू ही 30% काम करते आणि ॲस्ट्रॉलॉजी ही 70% काम करते. ते मला प्रूव्ह करा. मुकेश अंबानींचं उदाहरण द्यायचं ठरलं तर आता प्रत्येकजण त्यांचं नाव यूज करतोय की अंबानींची ही दिशा असेल तर असं होईल तसं होईल. कसं काय होईल? अंबानींचे प्रारब्ध वेगळे होते, त्यांच्या कुंडलीचे प्रॉमिसेस वेगळे होते, त्यांचे कर्मही त्या लेवलचे, ते प्रयत्नही होते. तर त्या वास्तूमध्ये अनिल अंबानी पण राहत होते. बरोबर आहे ना. मग एकाच पोराला सक्सेस भेटलं, दुसऱ्या पोराला डाऊनफॉल आला. का आला? त्यांच्या चार्टचे प्रॉमिसेस वीक होते. कुंडली वीक होते. कुंडलीच्या दशा खराब होत आहेत. कुंडलीच्या दशामध्ये 6-8-12, 7-8-12, 5-8-12 आलं, कार्यक्रम लागलं. तर प्रवेशद्वार आहे ना, ज्याला काहीच येत नाही ना, तिने फक्त एकच करायचं की म्हणजे ज्याला त्याची जन्मदारी काही माहीत नाही आहे की पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या 4 मेन दिशा आहे ना, या 4 मेन दिशेलाच एंट्रन्स घ्या. दक्षिण पण घ्या. चला, सगळे लोक बोलतात की साऊथ बॅड आहे, मी एकटा सांगतो घ्या साऊथ, काय होत नाही. किचन आग्नेयाला असावं हे आजकाल हे झालंय की किचन आग्नेयालाच असावं. तर तुम्हाला काय वाटतं सर या गोष्टीबद्दल? जर प्रॉमिस असेल ना, तुमची खराब वास्तू असेल ना, तरी पण तुम्हाला मार्गदर्शन भेटून तुम्ही कुंडलीचे उपाय करून तुमचे वास्तूचे उपाय करू शकता. हा, जसं की मंत्र जाप मी बोललो. बरोबर. या गोष्टी वास्तुतज्ञाला एकदा विचारा की खरंच तोडून जर सॉल्व्ह नाही झालं तर याचे आम्हाला रिफंड तुम्ही देणार का? पहिला प्रश्न हा करायचा. भरपूर साऱ्या ठिकाणी एकाच बिल्डिंगमध्ये भरपूर सारे फ्लॅट्स राहतात, तर सगळ्या फ्लॅटचं स्ट्रक्चर सेमच येतं ना. 90% फ्लॅटचं तर सेमच असतं स्ट्रक्चर. मग प्रत्येकाला सेम प्रॉब्लेम येतो काय? मी तुम्हाला विचारते. नाही, बरोबर. मला एक सांगा की तुम्ही एखाद्या मित्राला पैसे दिलेत, ते परत आलेत का तुमचे? नाही, एकदा तर 3-3.5 लाख म्हणजे मिळाले मला, अर्धेच मिळाले, बट भरपूर पैसे त्यावेळेस. तर एकच लक्षात राहू द्या की ज्याच्या जन्मतारखेमध्ये 4 आणि 3 नंबर मिसिंग आहे त्यांनी कोणालाच पैसे द्यायचे नाही. नाही का? तुम्हाला माझे विचार पटले आणि माझं कन्सल्टेशन पटलं, तुम्ही पे केलं आहे, मला तुमचं सॅटिस्फॅक्शन झालं तर ते पैसे मी ग्रहण करेल. जर तुमचं सॅटिस्फॅक्शन नाही झालं तर ते पैसे जसेच तसे रिफंड होतील अशी माझी पॉलिसी. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे कृष्णा नेवगे सर. सर नमस्ते. नमस्कार. तुमचं स्वागत आहे सर बँटर विथ चेतनमध्ये. धन्यवाद. सरांबद्दल सांगायला गेलं तर आजपर्यंत आपण भरपूर वास्तुतज्ञांसोबत पॉडकास्ट केलेला आहे, पण सर एक असे वास्तुतज्ञ आहे की जे तुमची कुंडली बघून मग तुमची वास्तू डिसाईड करतात की तुमची वास्तू कशी झाली पाहिजे. सर बरोबर आहे ना? बरोबर. कसं होतं की भरपूर वेळा फक्त वास्तू बघितली जाते, ती गोष्ट ही बरोबर असू शकते त्यांच्या शास्त्राप्रमाणे, पण सरांचं जे शास्त्र बोलतं ते असं बोलतं की तुम्ही तुमच्या कुंडलीशिवाय वास्तू करायला नको. तर सर एक वास्तुतज्ञ पण आहे आणि सरांची लोशो ग्रीड या एका ॲस्ट्रॉलॉजिकल एक्सपर्टीज आहे ना सर, ही म्हणायला गेलं तर. चायनीज ॲस्ट्रॉलॉजी ती. ओके. हा, नवीन आहे काहीतरी नाही का? म्हणजे नवीन नाही, जुनच आहे. ते आपलंच घेऊन तिकडे गेले, आपल्याकडूनच तिकडे गेलं, त्याकडूनच पळवलंय. ओके. तर याही गोष्टीमध्ये सरांची एक्सपर्टीज आहे. तर आपण सरांना सगळ्यात पहिले तर आपण वास्तूवर चर्चा करू की सरांचं बघण्याचा दृष्टिकोन काय वास्तूकडे, की का सरांना असं वाटतं की 8 दिशा महत्वाच्या आहे ना की 16 दिशा? तर सर पहिला प्रश्न तोच आहे की का असं वाटतं तुम्हाला? पहिली गोष्ट, शास्त्रानुसार, आपल्या भारतीय शास्त्रानुसार किंवा पुरातन शास्त्रानुसार असं म्हणू शकता की वास्तूमध्ये ना 8च दिशा आहेत. ओके. त्या 8 दिशा मी सांगतो तुम्हाला की पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, जे की ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ. ठीक आहे, इंग्लिशमध्ये पण सांगतो जेणेकरून लोकांना कळेल. हां. आणि त्याच्या उपदिशा येतात ज्या की साऊथ ईस्ट, नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट, जे की काय मराठीमध्ये सांगतो की आग्नेय, वायव्य, ईशान्य आणि नैऋत्य. ओके.
ठीक आहे. बरोबर. तर ह्या झाल्या 8 दिशा. राईट. आता ज्या 16 दिशा करताय ते मलाही नाही माहिती कुठून आलं. कदाचित त्या 10-12 वर्ष पूर्वी त्याचा शोध लागला असेल. त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये कोणाला. पण तुमच्या शास्त्र ते नाही म्हणत. नाही, पुरातन शास्त्रात मी काय, माझं शास्त्र नाहीये हे, जे आहे हे पुरातन आपल्या ऋषीमुनींनी जे लिहिलंय ते शास्त्र आहे आणि आपण तेच फॉलो केलं पाहिजे. राईट. बरोबर आहे की? बरोबर आहे सर, बरोबर आहे. मी एक मान्य. माणूस म्हणतोय म्हणून 16 दिशा असू शकतात असं काही नाहीये. तर त्याचं त्या 16 दिशांचं ज्यांनी केलंय आज ते कुठे आहे याचा तुम्ही कोणी विचार केलाय? सर कुणी काढला हा कन्सेप्ट 16 दिशांचा? हा 16 दिशांचा जो कन्सेप्ट आहे हा महावास्तू यांनी काढलाय. ओके. ठीक आहे. तेही वास्तुतज्ञ होते सर. ते खूप मोठे वास्तुतज्ञ आहे. बट त्यांच्या लाईफमध्ये आज असा डाऊनफॉल आहे की ते आता सध्या नॉर्थ ईस्टच्या जेलमध्ये आहे, जे की आसामच्या जेलमध्ये कोणत्या तरी केसेसच्या अंडर आहे. काहीतरी मोठा घोळ केलेला त्यांनी. ओके. तिकडे आहेत ते. तर मला म्हणजे जे 16 दिशावाले जे वास्तुतज्ञ आहेत त्यांना सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की काहीतरी उपाय करा आणि 16 दिशांचा उपाय करून त्यांना बाहेर आणण्यास प्रयत्न करा. ओके. तर हे एक चॅलेंज आहे सरांचं की हे बघा प्रत्येकाचं शास्त्र आहे आणि सर चॅलेंज नाहीये, मला एकच म्हणायचं ते व्यक्ती डिझर्व करतात असं बरंच. राईट. बरोबर आहे ना. पण त्यांच्या कुंडलीमधले प्रॉमिसेस त्यांना आज डाऊनफॉल मध्ये घेऊन गेले. बरोबर आहे. राईट राईट. जे मी मला बोलायचंय ना की ते हेच आहे एक्झॅक्टली की कुंडली फार महत्वाची. त्याच गोष्टीवर येणार होतो सर. बरोबर. वास्तू जे आहे 100% वास्तू काम करतं. मी म्हणत नाही की वास्तू काम नाही करत, पण मग आता मॅजिक सारखं काम करतं असं मी कदापि मान्य करणार नाही. बरोबर. कारण की त्याचा प्रेझेन्स जो आहे तो फक्त 30%च येतो. वास्तूचे रिझल्ट जे आहे ते 30%च मॅटर करतं तुमच्या आयुष्यामध्ये. समजा की हे कसं आहे, मी एकदम डीप एकदम एक्सप्लेन करतो. म्हणजे मी तुम्हाला काबरा अडवतोय कारण मी असं ऐकलंय भरपूर वेळेस की जिथे ऍस्ट्रॉलॉजी संपते तिथे वास्तू स्टार्ट होते. आता हे बाकी ऍस्ट्रॉलॉजर्सचं म्हणणं आहे. तुम्ही असं म्हणतायत की वास्तू ही 30% काम करते आणि ऍस्ट्रॉलॉजी ही 70% काम करते. ते मला प्रूव्ह करा. ठीक आहे. तर मला एक सांगा, पहिले 70-30चा रेशो का ते सांगू नको की 70% जे आहे तुमचा कुठलीही बोर्डाची परीक्षा असो किंवा तुमचं लेखी एक्झाम, प्रॅक्टिकल एक्झाम, या गोष्टी आपण लहानपणापासून शिकत आलो. तर 70% जे व्हॅल्युएशन जे आहे ते लेखी परीक्षेला असतं, म्हणजे जे की ऍस्ट्रॉलॉजीला. बरोबर. आणि 30% जे व्हॅल्युएशन जे आहे ते तुमच्या प्रॅक्टिकलला असतं. पण दोघांकडे बी जर तुम्ही नापास झाली बरोबर तर तुम्ही पास होऊ शकत नाही, तुम्हाला सक्सेस भेटू शकत नाही. हे एक पॉइंट. म्हणजे मी वास्तूला निग्लेक्ट एक्झॅक्टली. वास्तू काम करतं, 100% काम करतं, पण जितकं सांगितलं जातं ना तितकं नाही आहे. हे जे आहे हे कुंडली जास्त काम करते वास्तूपेक्षा. का? तर मला एक सांगा, बाकीचे लोक राहतात एका घरामध्ये कमीत कमी 5-10 लोक राहतात बरोबर. तर प्रत्येकाच्या बाबतीमध्ये वेगळे वेगळे रिझल्ट का येतात? वास्तू तर एकच आहे. तुमच्या पॉईंटकडे येतोय मी जेणेकरून क्लिअरिटी भेटेल. तर प्रत्येकाच्या चार्टमध्ये वेगळे वेगळे प्रॉमिसेस असतात, त्या दशांचे प्रॉमिसेस वेगळे वेगळे असतात, त्याच्यामध्ये रिझल्ट वेगळे वेगळे येतात. सिम्पल आहे. बरोबर आहे की नाही? नाही तर मग काय नॉर्थ ईस्टचे उपाय केले मग सगळ्यांचा माइंड अँड क्लिअरिटी एकदम झनाट होऊन जाईल असं काही नाही. बरोबर आहे की नाही? सगळ्यांनाच प्रॉफिट होईल असं काही नाही. एखाद्याची खराब दशा चालू आहे त्या घरातल्या व्यक्ती म्हणले त्याला आजार पण होत आहे. बरोबर आहे की नाही? वास्तू तर खूप चांगली केली तुम्ही, मान्य आहे मला, पण ते चार्टचे प्रॉमिसेस, त्याचे कर्म, त्याचे भोग, त्याचे प्रारब्ध, त्याच्या दशा, अंतर्दशा, त्या चार्टचे प्रॉमिसेस, या गोष्टी पण मॅटर करतात. त्या ठरता कुंडलीवरून. त्या ठरता कुंडलीवरनं. सरांचं म्हणणं नाही यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे मला कुठे ते योग्य वाटतं त्यांचं, ते वास्तूला चुकीचं समजतच नाहीये ना की ते वास्तू चुकीची असं म्हणताय. सरांचं एकच म्हणणं आहे की दोघी मिळून जर काम झालं तर ती गोष्ट वर्कआउट होते. 30% वास्तू आणि 70% कुंडली यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते झालं तर ती गोष्ट वर्कआउट होते, ती गोष्ट सक्सेसफुल होते आणि त्या माणसाला सक्सेस मिळतं. आणि अजून एक पॉईंट मला पटला की एका वास्तूमध्ये तर 4 लोक राहतात पण प्रत्येकाला समान पगार नसतो. 2 भावांना प्रत्येक भाऊ तितक्या उंचीवर नेतात जितका दुसरा जातो. वडिलांचा पगार वेगळा असतो, प्रत्येकाचे हेल्थ सिच्युएशन वेगळ्या असतात. बरोबर. कारण त्यांच्या कुंडल्या वेगळ्या. कुंडल्या वेगळ्या. तो जो स्क्रीनशॉट काढला तो बर्थ टाइमच्या वेळेस येस तो वेगळा आहे. येस. आणि त्यांचे कर्म, भाग्य, भोग, त्याच्यानंतर ते काय म्हणू शकतं प्रारब्ध, सगळ्यात मॅटर तिकडे येतं ना. काय लिहून आणलंय ते त्याचं इंडिव्हिज्युअल त्यालाच भोग नाही. तुम्ही किती वास्तू करा, मग काय तुम्ही नॉर्थ ईस्टची रेमेडी केली, साऊथ वेस्टची रेमेडी केली म्हणून सगळ्यांना चांगले इफेक्ट येतील असं काही असं नाही. हा. तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की वास्तूमध्ये म्हणजे उपाय करताना तर उपाय केलेच पाहिजे वास्तूचे, मी नाही असं म्हणत नाहीये.
मला एकच सांगा, एकदम सिंपल सांगतो की एखाद्या शरीराचा अवयव जर आपल्याला कमी आला तर आपल्याला ते अपंगत्व येतं, म्हणजे तो इलिमेंट कमी आला असं म्हणू शकता. बरोबर. म्हणजे तो तिकडे काय झाला, तुमच्या शरीराचा वास्तुदोष म्हणू शकता किंवा शरीराचा दोष म्हणू शकता. तसंच तुमच्या वास्तूमध्ये जर एखादा दोष असला तर ते इम्पॅक्ट करणार नाही. हे कशावरनं? वास्तूचं महत्त्व 100% आहे, मी म्हणत नाहीये, पण जितकं कुंडलीचं महत्त्व आहे ना इंडिव्हिज्युअल, तितकं वास्तूचं महत्त्व तिथं कमी होऊन जातं. जे तुम्ही म्हटले मगाशी की जिथं वास्तू ॲस्ट्रॉलॉजी संपते तिथं वास्तुशास्त्र चालू होऊन जातं, असं ॲस्ट्रॉलॉजर बोलतात. वास्तुतज्ञ मी असं म्हणाल की जिथं वास्तुशास्त्र सांगतं तिथून ॲस्ट्रॉलॉजी चालू होते. ओके. आणि ओपन चॅलेंज आहे सगळ्या वास्तुतज्ञांना, तर नॉर्थ ईस्ट वाले बाहेर काढा आधी, मग तुम्ही पुढे बोला. ओके. बरोबर आहे की नाही? हा, म्हणजे तुम्ही त्यांच्या याच्यावर बोलतायत की जर ते स्वतः इतके मोठे वास्तुतज्ञ होते तर असं नको व्हायला पाहिजे होतं, असं तुम्हाला म्हणायचंय. हा, हे ज्याचे त्याचे कर्म भोग आणि प्रारब्ध कोणी नाही टाळू शकत साहेब. कर्म तुम्ही चुकीचे कराल आणि तुम्ही वास्तूचे उपाय कराल आणि तुम्ही ठरवताय की काय कमी देवाला चॅलेंज कराल. आता ते मुकेश अंबानींचं पण एक उदाहरण दिलं होतं तुम्ही. मुकेश अंबानींचं उदाहरण द्यायचं ठरलं तर आता प्रत्येक जण त्यांचं नाव यूज करतोय की अंबानींची ही दिशा असेल तर असं होईल तसं होईल. कसं काय होईल? अंबानींचे प्रारब्ध वेगळे होते, त्यांच्या कुंडलीचे प्रॉमिसेस वेगळे होते, त्यांचे कर्म त्या लेवलचे ते प्रयत्नही होते, त्यावेळेस त्यांना सक्सेस भेटला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मुकेश अंबानी हे आत्ता अँटिलियामध्ये गेले, लय 10-15 वर्ष झाले असं. त्याच्या अगोदर ते कुठं होते? धीरूभाईंच्याच घरी होते, एकत्र फॅमिली होता. तर त्या वास्तूमध्ये अनिल अंबानी पण राहत होते. बरोबर आहे ना? मग एकाच पोराला सक्सेस भेटलं, दुसऱ्या पोराला डाऊनफॉल आला. का आला? त्यांच्या चार्टचे प्रॉमिसेस वीक होते, कुंडली वीक होते, कुंडलीच्या दशा खराब होत आहेत. कुंडलीच्या दशामध्ये 6-8-12 7-8-12 5-8-12 आलं, कार्यक्रम लागला. म्हणजे सर हे सांगा ना थोडंसं कुंडली, कारण आता वास्तूबद्दल तर आपण बोललो, परत वास्तूकडे येऊ आपण की प्रवेशद्वार कसं पाहिजे किंवा बाथरूम, थोडंसं त्या गोष्टींबद्दल पण बोलू नॉर्मली. पण हे जे तुम्ही बोलले 4-8-12 किंवा हे काय, हे ना आपल्या ऑडियन्सला नाही माहिती ना सर. हा, तर याच्यासाठी कुंडलीचे ना आपले प्रॉमिसेस चेक करावं लागतं. हा, तर जनरली काय होतं की कुठल्याही ॲस्ट्रॉलॉजरकडे गेलं, जो की नॉर्मल ज्योतिष करतो, आपण ट्रॅडिशनल ॲस्ट्रॉलॉजी म्हणू शकतो त्याला. ओके. तर ते लोक काय करतात की म्हणजे आपला जो जन्म चार्ट बनतो, लग्न चार्ट बनतो, स्क्रीनशॉट जसं बोलले तुम्ही, तर त्या स्क्रीनशॉटमध्ये जो प्लॅनेट बसलाय ना, फक्त त्याचंच रिझल्ट द्यायला ते म्हणजे ते त्याच्यावरूनच काउंट करतात. बरोबर. पण ज्यावेळेस नाडी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येतं, जे की आम्ही करतो, तर त्यामध्ये तुमचा तो प्लॅनेट्स कोणत्या नक्षत्रात, कोणत्या राशीच्या नक्षत्रामध्ये, कोणत्या चरणात, कोणत्या डिग्रीला बसलाय, त्याचे प्रॉमिसेस तो प्लॅनेट्स देतो आणि तो कोणत्या हाऊसला रूल करतोय. तर त्याच्यामुळं नाडी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पुरेपूर रिझल्ट येतात. आणि मी एकमेव आहे पुऱ्या इंडियामध्ये की जो चॅलेंज करतो समोर कोणी राहो, म्हणजे आपली पॉलिसीच ती आहे की बरोबर, जर तुम्हाला माझ्याकडनं जर सॅटिस्फॅक्शन नाही भेटलं, रिझल्ट जर नाही भेटले, तर 100% क्लेम प्लस तुमचं कम्पेन्सेशन मी द्यायला वाद येते. हो. हा, म्हणजे सर तुम्ही ही गॅरंटी देतात की तुम्ही जे गाईड करतात समोरच्याला, त्याच्यातून त्यांना 100% त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. हो, सॉल्व्ह होत्या. कधी जर चार्टचं प्रॉमिसेस असेल, त्या इव्हेंटची दशा असेल, बरोबर. पण एक आहे की मी ज्या रेमेडीज सांगतो, जे उपाय सांगतो ते करायला सांगतो, तर ते काय आहे की जनरली मी मंत्रच करायला लावतो, मी जे काम करतो. मंत्र करणं म्हणजे हे काय असं मॅजिक सारखं नाहीये, हे कर्म तयार करतोय तुम्ही. मंत्र म्हणजे पण कर्म आहे ना, तुम्ही त्या गोष्टीसाठी वेळ देताय, याच्यासाठी तुम्ही तुमची एनर्जी खर्च करताय किंवा काही म्हणू शकता, कर्मच करताय. बरोबर. म्हणजे मी कर्माचा सिद्धांत पुरेपूर फॉलो करतो. आणि मी नाही करत, हे शास्त्र करता, शास्त्रकडनं जे माझ्यापर्यंत पोहोचलं ते मी पोहोचवतोय. बरोबर. माझा एकच व्ह्यू आहे सगळ्यांना, एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की बाबांनो, जे शास्त्रोक्त आहे ते सांगा, उगाच तुमच्या पद्धतीने कस्टमाइज करून लोकांना फसवू नका. कारण की कर्म आहे, फिरून नक्की येणार. बरोबर. आज तुम्ही 10 पैसे वाढवा कमावणार, पण ते फिरून आल्यानंतर भोगायला तयार राहा, जे की भोगताय सगळे. बरोबर आहे सर. आता आपण नाडी शास्त्राबद्दल पण बोललो थोडंसं, त्याच्यावर एक सेपरेट पॉडकास्ट आपला येणारच आहे. बट आता जेव्हा आपण वास्तूबद्दल बोलतोच आहे, तर सर तुम्ही जे प्रवेशद्वार आहे, ऑफ द कॅमेरा बोलताना तुम्ही मला बोलले की प्रवेशद्वाराचं महत्व खूप आहे. तर प्रवेशद्वाराबद्दल थोडंसं आपल्या ऑडियन्सला सांगा ना, की जेव्हा जर कुणी घर बांधतंय, कुणी घर घेतंय, त्याचं प्रवेशद्वार त्याने कसं बघावं की असं पाहिजे तसं पाहिजे, म्हणजे त्या लोकांना फायदा होईल सर आपल्या ऑडियन्सला. अच्छा, तर प्रवेशद्वार जे आहे ते नॉर्मली कोपऱ्यात नसावा,
कोपऱ्यात म्हणजे कोपऱ्याच्या ज्याही दिशा आहे जे की नॉर्थ ईस्ट आहे, साऊथ ईस्ट आहे, साऊथ वेस्ट आहे आणि नॉर्थ वेस्ट, आग्नेय, वायव्य, ईशान्य आणि नैऋत्य. तर ह्या दिशांमध्ये प्रवेशद्वार नसावा. आणि सर सॉरी, ब्रह्मस्थानापासून ते तिथं नसावं ना? ब्रह्मस्थानापासून हे एक महत्वाचं आहे की तुम्ही सेंटरला उभं राहाल त्यानंतरच तुमच्या दिशा समजतील तुम्हाला की कोणती दिशा कुठे. एक्झॅक्टली. कारण कसं होतं की आपल्याला भरपूर साऱ्या बिल्डिंग ज्या आहेत त्या टिल्टेड असतात. हा, लोक काउंट करताना ते कंपासवर काउंट करतात मोबाईलच्या, बट मोबाईलच्या कंपासमध्ये मॅग्नेटिक फील्डनुसार दिशाही चेंज होतात. मे बी एक ऑब्झर्वेशन मध्ये आलंय आणि आहे हेच आहे. मोबाईल जर तुम्ही अँड्रॉइड मोबाईलमध्ये चेक कराल ब्रह्मस्थानात उभं राहून तर ते चुकीची दिशा दाखवते. हो, आयफोनची थोडीशी येऊन जाते पण मग ते चुकीचंच होऊन जातं. मॅग्नेटिक ऑब्जेक्ट तिकडे आले का संपला विषय. आणि ब्रह्मस्थान कसं सापडेल सर एखाद्या व्यक्तीला? नॉर्मल व्यक्ती कसं काय फाईंड करू शकतो? त्यासाठी एक मला वास्तुतज्ञाचीच गरज आहे किंवा इंजिनियर आर्किटेक्टच लागेल त्यासाठी. वास्तुतज्ञच लागेल. येस येस. आपण प्रवेशद्वाराबद्दल बोलत होतो. तर प्रवेशद्वार आहे ना, ज्याला काहीच येत नाही ना तिने फक्त एकच करायचं की म्हणजे ज्याला त्याची जन्मदारी काही माहीत नाहीये किंवा काय म्हणतात त्याला कसलंच नॉलेज नाही वास्तूचं, जो की वास्तुशास्त्रावर विश्वास पण नाही ठेवत, त्यानं फक्त एकच करायचं की पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या 4 मेन दिशा आहे ना, या 4 मेन दिशेलाच एंट्रन्स घ्या. दक्षिण पण घ्या. चला, सगळे लोक बोलतात की साऊथ बॅड आहे, मी एकटा सांगतो घ्या साऊथ, काय होत नाही. 90 डिग्रीला टिल्टेड आहे ना, टिल्टेड पासून 10 डिग्रीमध्ये तुम्ही एंट्रन्स तयार करा. तुम्हाला नाही फळ भेटलं तर खाली करा. आणि अजून याच्या व्यतिरिक्त मी जे तुम्हाला बोललो की मी कुंडली आणि तुमचं जन्मतारीख या दोघींचं कॉम्बिनेशन करून जी एंट्रन्स घ्यायला लावतो, याचं कारण एक आहे साहेब की तुमच्या जन्मतारखेमध्ये जर तुमचे एलिमेंट्स नाही आले, जसं की तुमच्या जन्मतारखेमध्ये 3 आणि 4 नंबर नाही आले आणि तुमच्या चार्टमध्ये पण ईस्ट बाजू तुमची वीक आहे, पूर्व जर वीक आहे. सर वीक म्हणजे काय? वीक म्हणजे कमकुवत आहे. चार्टमध्ये दिसतं ते आपल्याला कोणती दिशा कमकुवत आहे, म्हणजे चार्ट मधून दिशाही कळेल. हो, 12 घरांवर तुमच्या दिशा डिनोट होतात. ओके सर. तर 3 आणि 4 नंबर जर मिसिंग असला आणि तुम्हाला पूर्वमुखी जर घरामध्ये ठेवलं तर तुम्ही काहीच नाही करू शकत. पूर्ण आयुष्य तुम्ही म्हणजे जे आहे चार्टचं पूर्ण पोटेन्शियल घालून देणार. हा एक मेन महत्वाचा पॉईंट होता त्याच्यामध्ये. तर मला तेच म्हणायचं, जर तुम्ही कोणाला वास्तुशास्त्राला बोलवताय ना तर जनरल वास्तू करूच नका. जनरल वास्तू तुम्हालाही भेटेल. आपली इथे कोणतं हे आपलं बुक स्टॉल वगैरे असेल ना तिकडे, तर तिकडे तुम्हाला पुस्तक भेटून जाईल वास्तुशास्त्राचं, जनरल वास्तू करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ते आजकाल भरपूर व्हिडिओ येतात, आपली वास्तू खुद करो. हा, वास्तू युट्यूबवर बघूनही तुम्ही करू शकता. नाही येणार रिझल्ट, काय करायचं करा. मग मॅजिक तुम्ही म्हणशाल की नाही हे शास्त्र खोटं आहे, हे नको घडायला, म्हणून मी एवढं सगळं ओपनली बोलतो. तर माझं वास्तू करून झालंय, लोशिव करून झालंय, तुमचं सगळं फेस रिडिंग वगैरे त्याही गोष्टी आपण करतो. पण ना मला जे ओरिजिनल पोटेन्शियल जे वाटलं की एखाद्याबद्दल तुम्ही सगळे विश्लेषण करण्याचं, तर ते फक्त ॲस्ट्रोलॉजी हो प्लस वास्तू म्हणजे 30%. ॲस्ट्रो वास्तू म्हणू शकता, ॲस्ट्रो वास्तू. पण जिथून ते संपतं तिथून ॲस्ट्रोलॉजी चालू होते. हे माझा शेवटपर्यंत हाच शब्द आहे. बरोबर. आणि तुम्ही कोणत्याही एक जुन्या ऋषी मुलींकडे जरी गेले समजा तरी तेच म्हणते ना, त्यांचं हे स्टेटमेंट आहे. किचन आग्नेयाला असावं. हे आजकाल हे झालंय की किचन आग्नेयालाच असावं. तर तुम्हाला काय वाटतं सर या गोष्टीबद्दल? जनरल आहे ते, ओके, काही प्रॉब्लेम नाही, जनरल स्टेटमेंट आहे. आता किचन आग्नेयाला असावं, बरोबर, किचन घरगुती किचन हे आग्नेयाला असावं. पण जर कमर्शियल मध्ये जाल तुम्ही, कमर्शियल वास्तूमध्ये, कमर्शियल वास्तूमध्ये किचन हे वेस्ट किंवा नॉर्थ वेस्टला देतो. आता पश्चिम किंवा वायव्येला, जेणेकरून तिकडे आपण विकत अन्न खातो, विकायचंय ना द्या. बरोबर. तर लवकर सेल झालं पाहिजे. नॉर्थ वेस्ट दिशा जी आहे, वायव्य दिशा जी आहे, त्या दिशेच्या ऍट्रिब्यूट्स तिकडे जे गोष्ट घडल ती पटकन सेल आउट होते. असं आहे का? हा, नाही तर तुम्ही ऑब्झर्व करा, आतापर्यंतचं जेवढे कोणी आले असेल त्यांनी कोणी ही गोष्ट सांगितलं. तर नॉर्थ वेस्टला म्हणजे वायव्य दिशेला जी गोष्ट ठेवाल ती गोष्ट लवकर सेल आउट होते. बरोबर. हा, आता याच्यात थोडंसं मी वेगळा टॉपिक ऍड करतो की ज्यांना लग्न करायचंय घरामध्ये, लग्नाच्या वयाच्या जर मुली असेल त्यांना नॉर्थ वेस्ट मध्ये जर झोपवलं, सर नॉर्थ वेस्ट म्हणजे आपलं वायव्य मध्ये जर वायव्य साईडला, तर त्या मुलीचं लग्न लवकर होतं. बरं, ह्या मॅजिकल रेमेडीज आहे. व्हेरी इंटरेस्टिंग सर. लोकांना हेच आवडतं. मला वाटतं तुम्हाला इतके कॉल येतील की नाही. हे बघा कसं असतं सर की
तुम्ही हेल्प करताय लोकांची. नाही, माझं हेल्पचं नेचर असं आहे की मला म्हणायचं आहे की जे शास्त्रोक्त आहे, जे ओरिजिनल आहे ते पोहोचवा. मला काही फायदा म्हणजे फायदा नाही, नुकसानही नाही आहे. बरोबर आहे. मी ओपनली सगळं बोलते. आता एखादं काय करतं की नाही बाबा मीच सगळं करल, मला काही गरजच नाही त्या गोष्टींची. करेक्ट जे आहे ते स्पष्ट मोकळं सांगून ओपन तुम्हाला आलं पाहिजे ना. बरोबर. माझी तर एकच इच्छा आहे की प्रत्येक घरात एक वास्तुशास्त्र असला पाहिजे. बरोबर आहे. घरात नाही तर नगरात तरी पाहिजे, जेणेकरून आजूबाजूच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सर तुम्ही मुलीबद्दल सांगितलं, पण आता आमच्या एरियात मुलांचेच लग्न होत नाही लवकर. खानदेशात थोडासा प्रॉब्लेम येतोय, म्हणजे बऱ्यापैकी मुलांचे लग्न जुळत नाहीये. तर त्यांना थोडीशी काही जर रेमेडी मिळाली किंवा काही वास्तू प्लस अशी काही तर बेटर असेल. तर ज्यांचे लग्न जमत नाहीये मुलांचे, खास मुलांचे, त्यांच्या याच्यामध्ये साऊथ ईस्ट मध्ये दोष सापडण्याचे जास्त चान्सेस. साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशा. आग्नेय दिशामध्ये बोरिंग असू शकतं, पाण्याचा स्रोत असू शकतो. तर हे झाले तुमचे वास्तुदोष तिकडे. त्याचा इफेक्ट लग्नावर होतो का सर? शुक्र खराब होऊन जातो. ओके. शुक्र खराब झाला याचा अर्थ असा झाला की तुमचं घरामध्ये कुठले मंगल कार्य किंवा शुक्र आणि मंगल पॅरल त्याच साईडला येतात, दखवर बाजूला, साऊथ आणि ईस्ट याच्यामध्ये. तिकडे ते घडणार नाही होणार. नाही होणार म्हणजे प्रॉब्लेम्स क्रिएट येतात, हर्डल्स येतात. बट त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगेल की हे 30% काम करतात. एक्झॅक्टली कुंडली पाहिल्याशिवाय होणार नाही. जर प्रॉमिस असेल ना, तुमची खराब वास्तू असेल ना, तरी पण तुम्हाला मार्गदर्शन भेटून तुम्ही कुंडलीचे उपाय करून तुमचे वास्तूचे उपाय करू शकता. जसं की मंत्र जाप मी बोललो. बरोबर. येस बोललो. या गोष्टी होऊ शकतात. येस सर, आता अजून एक गोष्ट जर बघायची झाली तर पैशांचा प्रॉब्लेम खूप लोकांना आहे. म्हणजे ठीक आहे तुमचं म्हणणं बरोबर, पण आपण त्या 30% जर थोडं कॉन्सन्ट्रेट करून त्याच्यावर जर बोललो तर पैशांचे प्रॉब्लेम खूप येत आहे लोकांना. पैसे पुरत नाहीये किंवा जॉबच लागत नाहीये, म्हणजे फायनान्शियल इश्यूज, कर्ज. तर त्यावेळेस काय रेमेडी असू शकते वास्तूसाठी? कर्जासाठी तुमची पैशांसाठी वेस्ट दिशा आहे, पश्चिम, तर तिकडे प्रॉब्लेम असू शकतो. काय असे म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे चुकीचा इलेमेंट, तो इलेमेंट डिस्टर्ब करतो. की आकाश तत्व आहे, आकाश तत्व डिस्टर्ब झालं तर गेन्स अँड प्रॉफिट्स होणार. वॉटर इलेमेंट डिस्टर्ब झालं म्हणजे जल तत्व डिस्टर्ब झालं तर जल तत्वाची दिशा कोणती आहे? नॉर्थ, उत्तर दिशा. तर उत्तर दिशेमध्ये जर अग्नीचे स्रोत आले किंवा टॉयलेट आलं तर तिकडे तुम्हाला ते प्रॉब्लेम करू शकतो. तुमच्या करिअरला ऑपॉर्च्युनिटी देणार नाही आणि तुम्हाला जॉब वगैरे मिळणार नाही. पण हे एंड ऑफ द डे तेच की कुंडली शिवाय हेही सॉल्व्ह शकतं, कुंडलीत जर काही असेल तर. सर तुम्ही एक सांगितलं, आपण ऑफ द कॅमेरा डिस्कस करत होतो, तुम्ही बोलले की भरपूर ऍस्ट्रॉलॉजर असं सांगतात की हे तोडावंच लागेल. तुम्ही म्हणतात काहीच गरज नाहीये. मला एक सांगा, तुम्हाला जर तोडफोड करून खरंच तुम्ही दोष घालवणार आहे हे त्या ऍस्ट्रॉलॉजरला एकदा, ऍस्ट्रॉलॉजर म्हणतो की सॉरी वास्तुतज्ञाला एकदा विचारा की खरंच तोडून जर सॉल्व्ह नाही झालं तर याचे आम्हाला रिफंड तुम्ही देणार का? पहिला प्रश्न हा करायचा. चुकीचं बोलतोय की नाही, ते तुमचं मत आहे सर. शेवटी बरोबर आहे ते. म्हणजे जर फरकच नाही पडत आहे तर मग ते तसं त्यांना काय असतं माहिती का, वास्तूमध्ये जर एखादी स्ट्रक्चर बनलेला असेल तर त्यामध्ये तुम्ही फेंगशुईचे रेमेडीज करू शकता. जसं की तिकडे रंग, वस्तू, फर्निचर्स या गोष्टींचा वापर करून थोड्याफार प्रमाणात ते दोष जे आहे ते निग्लेक्ट करू शकता. ओके. बट डायरेक्ट तोडणं फोडणं हा इलाज नाहीये. एकतर तुम्ही वास्तू बनवताना डायरेक्ट म्हणजे घर बनवतानाच तुम्ही एक तर त्यावेळेसच कन्सल्ट करून घ्यायचं की कसं काय पाहिजे. बरोबर. आता भरपूर साऱ्या ठिकाणी एकाच बिल्डिंग मध्ये भरपूर सारे फ्लॅट्स राहतात, तर सगळ्या फ्लॅटचं स्ट्रक्चर सेमच येतं ना. 90% फ्लॅटचं तर सेमच असतं स्ट्रक्चर. मग प्रत्येकाला सेम प्रॉब्लेम येतो काय? मी तुम्हाला विचारतोय. नाही, बरोबर. तर तिकडे बाकीच्या गोष्टी असतात, दिसतच. कोणाला ब्लाइंड फॉलो करून नाही. मी स्वतः म्हणेल मला ब्लाइंड फॉलो नको. बरोबर आहे की नाही? नाही, बरोबर आहे. हे खरंच आहे, असं काही नाही. बरोबर आहे. एक्झॅक्टली. माझ्यापेक्षा हुशार लोक बसलेले आहेत, मी तर एवढंच आहे. हो, बरोबर आहे की नाही? नाही, बरोबर आहे. तर मला एकच म्हणायचं, तुम्हाला एकच म्हणायचं की डोळे झाकून कोणावर विश्वास करू नका, ठेवू नका. तुमचा ट्रस्ट बसला, तुम्हाला ती गोष्ट वर्कआउट झाली, चांगली गोष्ट आहे. नाही झाली तर विचार उठून उद्या की बाबा का नाही झाली, आणि पैसे देताना विचार करा. मी बघितले लोक लोन काढून खर्च करतात, रिन्युएशन करतात. लोन काढून रिन्युएशन करतात त्या माणसावर विश्वास ठेवून की जो आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. बरोबर. मला सगळ्या वास्तुशास्त्र, सगळ्या माझ्या
बांधवांना एकच रिक्वेस्ट आहे की तुमच्यावर कोणीतरी डोळे झाकून विश्वास ठेवत आहे, तर बाबांनो प्लीज रिक्वेस्ट आहे, हात जोडून रिक्वेस्ट आहे की कोणाला चुकीचं मार्गदर्शन करू नका. आज पैसा गोड आहे, पण भविष्यात आपल्याला त्या गोष्टी भोगाव्या लागतात. तर सर लोशो ग्रीड हे काय? हे तर म्हणजे तुमच्यासाठी ते आहे, म्हणजे तुम्ही बोलले की इंडियातूनच ते बाहेर गेलं ऍक्च्युली, आणि आता बाहेरचे लोक त्याच्यावर हक्क गाजवतात आणि बोलतात की आमचं टेक्निक आहे. येस येस. तर लोशो ग्रीड काय सर? लोशो ग्रीड हे आपलं लक्ष्मी यंत्र आहे. पैसा नाही, लक्ष्मी यंत्र तुम्ही बघितलं असेल, लक्ष्मी यंत्रामध्ये असे 3x3 ग्रीड असते. हो. वरच्या रो मध्ये 492, मधल्या रो मध्ये 357 आणि खालच्या रो मध्ये 816 असे नंबर्स तिकडे बघायला भेटतात आपल्याला. तर ते नंबर्स काय, तर ते लोशो ग्रीड मध्ये जे नंबर्स आहे तर ते तुमचे तत्वांना डिनोट करतं, म्हणजे दाखवतं थोडक्यात. की जसं की 4 आणि 3 नंबर आहे, तर हे नंबर जे आहे वूड इलेमेंटचे, एअर हवा तत्व, हवा तत्व. 9 नंबर जो आहे तो तुमचा फायर इलेमेंट आहे. बरं. 2, 5, 8, 2, 5, 8 हे जे आहे हे तुमचं अर्थ इलेमेंट आहे, पृथ्वी तत्व. आणि 7 आणि 6 हे जे आहे तुमचं मेटल इलेमेंट, जे की आकाश तत्व. ओके. आणि एक जे आहे 1 नंबर जो येतो तर तो तुमचा वॉटर इलेमेंट, जलतत्व 1 नंबर. हा. तर हे ना पॅरलली तुमच्या वास्तूसोबत कनेक्ट असतं. ओके. म्हणून आपण हे दोन्ही एकत्र घेतले का? म्हणून मी एकत्र सांगतोय तुम्हाला की म्हणजे कुठल्याही वास्तुशास्त्राला बोलवायची गरज नाही. आज मी एक्सपोजच करतो सगळं जे देऊनच टाक. बरं सर सांगा. ठीक आहे. की जे तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये मिसिंग एलिमेंट असतील. सॉरी 2 मिनिटं. हे लोशो ग्रीड जे आहे सर, हे जे नंबर तुम्ही बोलले हे बर्थडेटशी रिलेटेड नंबर का? डेटशी रिलेटेड. ओके, ते बोला सर. जन्मतारखेशी रिलेटेड जे नंबर आहे. आता मी याच्यामध्ये आता काही लोक लोशो ग्रीड मध्ये इनडायरेक्ट नंबर पण घेतात, जे की समजा ड्रायव्हर नंबर, कंडक्टर नंबर. तर मी मुलांक तुम्ही फक्त मुलांक घेतात? नाही, ते पण नाही घेत. मी फक्त जो डायरेक्ट प्रेझेन्स आहे चार्ट मध्ये तोच घेतो. ओके. म्हणजे सर लेवलला मला एक तुम्ही चार्ट घेतले, सगळेच नंबर घेतले तर पुरं ग्रीड भरून जाईल. बरोबर आहे. एकच नंबर शिल्लक राहील. बरोबर आहे की नाही? आणि ऍक्च्युअल घेण्यामागचं कारण असं आहे की इनडायरेक्टच असतो, नाही का? शेवटी जे डायरेक्ट आहे ते डायरेक्ट असतं. बरोबर. जो नंबर डायरेक्ट प्रेझेन्स आहे चार्ट मध्ये तर त्याचेच इम्पॅक्ट आपल्याला बघायला भेटतात. जसं की आता तुमची जन्मतारीख काय? माझी आहे 10/10/92, 10 ऑक्टोबर 1992. तुमच्याकडे फायर इलेमेंट आलं, वॉटर इलेमेंट आलं आणि थोड्याफार प्रमाणात अर्थ इलेमेंट. हा सर, कसं म्हणजे लोकांना पण याच्याशी रिलेट करून समजेल थोडा. तर तुमची 10/10/92. ओके. जे की मगाशी मी तुम्हाला फॉर्मॅट सांगितला, ही वरती 9, 492 मध्ये 357, 816, तर ते जिथे जो नंबर प्रेझेंट होता तिथे तो मांडायचा आहे. ओके, बरोबर. त्याच्यानंतर जे रकाने एमटी आहे तिकडे तुम्हाला काट लावून द्यायचे डायरेक्ट. बाकीच्या ठिकाणी जिकडे काट लावले म्हणजे जिथे ते मिसिंग आहे तर ते चार्ट म्हणजे ते तुमचे एलिमेंट जे आहे ते तुमचे मिसिंग आहे, त्यावर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. जसं की आता 5 नंबर तुमच्याकडे मिसिंग आला, बरोबर, 8 मिसिंग आला, 3 मिसिंग आला, 4 मिसिंग आला, बरोबर, 92 ना, 7 मिसिंग आला, 6 मिसिंग आला. तर मला एक सांगा की तुम्ही एखाद्या मित्राला पैसे दिलेत, ते परत आलेत का तुमचे? नाही, एकदा तर 3-3.5 लाख म्हणजे मिळाले मला, अर्धेच मिळाले, बट भरपूर पैसे त्यावेळेस. तर एकच लक्षात राहू द्या की ज्याच्या जन्मतारखेमध्ये 4 आणि 3 नंबर मिसिंग आहे त्यांनी कोणालाच पैसे द्यायचे नाही. पैसे द्यायचे म्हणजे उसने पैसे द्यायचे नाही. तुमचे बिझनेस जे आहे ते करू, पण उदर नाही द्यायचे ना. बरोबर, द्यायचे नाही. हा डायरेक्ट काय म्हणता तुम्ही एखादा लॉ म्हणून तुम्ही अप्लाय करा आणि भरपूर सारे लोक सांगतील तुम्हाला की माझे जर असे छोटे छोटे पैसे तर इतके गेले 5,000 10,000 ते तर परतच नाही आले कधी. मोठा अमाऊंट तर जाऊच द्या. तर हे एलिमेंट्स मिसिंग असल्यानंतर प्रॉब्लेम्स क्रिएट. ते रुद्राक्ष घालतात सर तुम्ही? घातला कारण की माझ्याकडे 3 नंबर येत नाही. 3 नंबर नाही येत म्हणून तुम्ही रुद्राक्ष घालतो. बरोबर आहे. आणि मी मेटल एलिमेंट जाणून बुजून घातलंय की माझ्याकडं 6 नंबर येत नाही. बरोबर. ज्या वेळेस सपोर्टचा इश्यू तयार होतो 6 नंबर नसल्यावर, बँकिंग कडनं सपोर्ट भेटत नाही, मित्रांकडनं सपोर्ट भेटत नाही, फॅमिलीकडनं सपोर्ट, 6 नंबर मिसिंग असलं. ओके, असं आहे का? हा. तर या गोष्टी राहतात. आणि 4 and 3 मिसिंग असला तर तुमच्या कॅश लिक्विडिटीचा प्रॉब्लेम असतो. त्यानंतर तुम्हाला कनेक्शनचाही प्रॉब्लेम येतो, कनेक्टिव्हिटी मध्ये प्रॉब्लेम. बरोबर. समाजासोबत लवकर जोडलं जात नाही. ओके. हा. त्यातले त्यात अजून भर म्हणून जर त्याला पूर्वमुखी जर मकान भेटलं अजून बी
तर अजून प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. म्हणजे तो पोटेन्शियल, बाकीचं पोटेन्शियल असून त्याला काहीच करता येत नाही. समजा तुमच्या चार्टचं पोटेन्शियल समजा की तुम्हाला दक्षिणमुखी जर घेतलं तर तुम्ही अचीव करू शकता. असं आहे म्हणजे माझ्या चॅटवर वैयक्तिक तुम्ही मला वैयक्तिक तुम्हाला सांगतो, तुम्हाला दक्षिणमुखी आणि उत्तरमुखी चालू शकतं. हे फक्त मी नंबर्स बघून सांगतोय. आणि हे डिटेलिंग करायचं असेल तर कुंडली काढायला आहे. मला वाटतं नाडीचं जेव्हा आपण पॉडकास्ट करू, मला वाटतं सरांकडून मी आज माझी पूर्ण कुंडली काढून घ्यायचा. नाही ठीक आहे, मी नाही. तर ह्या गोष्टी अशा लेवलला काम करतात. बरोबर. मी सांगतोय की नुसतंच वास्तू नाहीये. आता तुम्हाला समजलं असेल लोशू ग्रीडवरनं तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये कोणते कोणते दोष आहे, कसे कसे काय काय त्याला टॅकल करू शकतो. पण त्याचे फेंगशूईच्या रेमेडीज जे आहे ते तुम्हाला आम्हीच सांगू शकतो. बाकी तुम्हाला जनरल स्टेटमेंट मी काही पण सांगेल. हा बरोबर. पण सगळ्यांना सगळं काम नाही करत. नाही राईट. बरोबर आहे की नाही. बरोबर. आता मी मेटल घातलं, बरोबर, तर मी मेटल घातलं हे मला काम केलं म्हणून मी घातलं. माझ्या चार्टचं कुंडलीचं प्रॉमिस आहे असं म्हणून मी घातलं. बरोबर. बरोबर आहे की नाही. राईट. या गोष्टी प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल लेवल असायचं. आता तुम्ही 3 आणि 4 नंबरचं सांगितलं की लिक्विडिटी म्हणजे कॅश लिक्विडिटीचा इश्यू येतो. त्याच्यानंतर जर पैसे अडकले असतील तर ते नाही मिळत, उधार पैसे दिलेले. येस. तर अजून जर दुसऱ्या नंबर बद्दल बघायला गेला आपण की हे नंबर जर नसतील तर काय काय इश्यू येतात, तर काय सांगाल सर? जर 2-3 नंबर जर अजून सांगायचे झाले. हा, तर सगळ्यात पहिले एक चिटपीट करून द्यायच्या अगोदर मी की हे जे मी सांगतोय की हा नंबर मिसिंग आहे तर असंच असं नाही. हे जनरल स्टेटमेंट. ओके. म्हणून मी सांगतोय की लोशू ग्रीड पेक्षाही डिटेलिंग मध्ये जायचं असेल तर तुम्ही नाडी ज्योतिषमध्ये जाऊ शकता. बरोबर. जे की कुंडलीमध्ये समज. करेक्ट. तर नंबर्स कडे वळूया. तर 9 नंबर मिसिंग असला तर फायर एलिमेंट मिसिंग असतो तर माणूस थंड होऊन जातो. अग्नी नसतं त्याच्यात. अग्नी नसतं. जसं की आता 2000 नंतरचं जे जनरेशन आहे 1990 जेनझीज, तर त्या पोरांमध्ये प्रॉब्लेम एक आहे पोरापोरींमध्ये की त्यांच्यातनं काही करायची अशी इच्छा नाही. आपल्यावर अशी ना स्पार्क आहे तो स्पार्क मिसिंग बघायला भेटतो. हो. पण ना त्यांच्यामध्ये क्वालिटीज अशी आहे की ती इमोशनल आहे. तो खूप इमोशनल आहे. बरोबर सर. कारण की तो 2 नंबरचा प्रोसेस ओव्हर होऊन जातो त्यांना. ते इमोशनल असल्यामुळे ना ते काय करतं हे त्यांनाच माहित नाही. बरोबर आहे. आणि मी म्हणणार नाही असं की चुकीचं आहे वगैरे. आता 9 नंबर नाही आहे तर त्याचे उपाय पण आहे. तर ज्याच्याकडे 9 नंबर नाही आहे, ज्याच्याकडे फायर मिसिंग आहे, तर त्या पोरांना एकच सजेशन दिलं जातं की तुम्ही अग्नितत्वाला ऍक्टिव्ह करा, म्हणजे तुमचं एक्सरसाइज करा. मंगलचे जेवढे गुण तुम्ही एक्वायर कराल तर तेवढं तुमचं अग्नितत्व बूस्ट होईल आणि जेणेकरून तुमचा जो प्रॉब्लेम्स येतोय तर ते सॉल्व्ह होऊन जाते. हा, तर न्यूमरोलॉजीहून एक स्टेटमेंट देतो मी की जनरल स्टेटमेंट आहे. 90% टाइम असं बघायला भेटतं की गाड्यांच्या बाबतीत गाड्यांचे नंबर्स जे असतात ना ते फार मॅटर करतात. खरंच कसं? हो. ज्या गाडीचा 88 येतो नंबर डायरेक्ट प्रेझेन्सचा, 88 ज्या गाडीमध्ये येईल तर ती गाडी जास्त ठोकते. अरे बापरे. तिचे ॲक्सिडेंट्स जास्त प्रमाणात होता, तिचा मेंटेनन्स जास्त असतो नाही का. बरोबर. तर हा एक प्रॉब्लेम तुम्हाला बघायला भेटू शकतो 88 वाले. सर आता आपल्या ऑडियन्सने तुम्हाला पूर्ण ऐकलं, 30-35 मिनिटं आपला एक पॉडकास्ट झाला, तर त्यांना जर म्हणजे ते जर तुमच्याकडे आले तर त्यांना प्रॉपरली गाईड तुम्ही कराल सर? 101% माझ्याकडे जेवढं बेस्ट देण्याचा पोटेन्शियल आहे तेवढं मी देईल. आणि याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की पुऱ्या इंडियामध्ये मी एकमेव क्लोजर आहे की तुमचं समाधान नाही झालं माझ्या कन्सल्टेशनने, मी काउन्सिलिंग करतोय. मी कुठल्याही प्रकारची प्रेडिक्शन करत नाहीये. फक्त तुमचे जर विचारधारणा असेल की नाही मला विचारायचंय की प्रेडिक्शन करायची, बरोबर, ती करू शकतो. जे चार्टचा प्रॉमिस आहे तर ते त्या दशेत घडल हे सांगू शकतो, तेवढं तुम्ही सांगू. हा, मला जनरल स्टेटमेंट विचारण्यासाठी कोणी फोन करू नका आणि कोणी कन्सल्टेशन पण घेऊ नका. बरोबर आहे. म्हणजे मीच ग्रेट आहे मी असं म्हणणारच नाही. बरोबर. खूप मोठे मोठे लोक आहे. करेक्ट नाही का. तुम्हाला माझे विचार पटले आणि माझं कन्सल्टेशन पटलं, तुम्ही पे केलंय मला, तुमचं सॅटिस्फॅक्शन झालं तर ते पैसे मी ग्रहण करेल. जर तुमचं सॅटिस्फॅक्शन नाही झालं तर ते पैसे जसेच तसे रिफंड होतील अशी माझी पॉलिसी. बरोबर आहे. येस. नाही सर, खूप छान आहे. तर सर जर कुणाला विचारायचं असेल तर तुमचा नंबर जर तुम्ही सांगितला तर ते बेखा. तर माझा नंबर जो आहे 8830099149 आणि माझी वेबसाईट देखील आहे 26astronumero.com. सर आता तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमचा नंबर दिला कन्सल्टेशन वगैरेसाठी, बट भरपूर लोकांना नाडीशास्त्र किंवा वास्तू प्लस ॲस्ट्रोलॉजी, त्याच्यानंतर हे ओशो ग्रीड हे जर शिकायचं असेल
तर ते शिकू शकतात का? कारण आता जसं तुम्ही बोलले की तुमचा उद्देश मेन आहे की प्रत्येकाची लाईफ चांगली झाली पाहिजे, प्रत्येकाच्या घरात एक ॲस्ट्रॉलॉजर निर्माण झाला पाहिजे. हा तर तर तुम्ही कसं शिकवता ते? तर आपले कोर्सेस आहे याच्या रिलेटेड, आणि आता जनरली बॅच चालूच आहे, बट कोणाला शिकायचं असेल तर ते 1 तारखेपासून माझी बॅच चालू होणार आहे पुन्हा, तर तिकडे जॉईन करू शकता. जर त्या बॅचमध्ये सीट नाही भेटले तर दर 25 दिवसांनी मी बॅच राहतेच. चालू असते का तुमची? ओके. चालू. आणि त्याच नंबरवर कॉन्टॅक्ट करून होऊन जाईल. हा तो माझा पर्सनल नंबर आहे, तिकडे तुम्ही व्हॉट्सअप केलं कन्सल्टेशनसाठी देखील, तर टीम जी आहे ती तुम्हाला सांगेल पुढची प्रोसिजर काय आहे काय नाही आहे, आणि करून घ्या. फोन मीच उचलल, फक्त व्हॉट्सअपला जे आहे ते टीमकडे दिले मी, ते बिझनेस व्हॉट्सअप. ओके ओके ओके, ठीक आहे सर. ठीक थँक्यू सो मच. ओके, थँक्यू सो मच.